नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला 9वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची इतरही प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील। त्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करायचा आहे। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 4 पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायचे आहे। पहिले विधान आपण उत्तरांसहित वाचू। इसवी सन 1992 मध्ये आंध्र प्रदेश या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली। दुसरे विधान, इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला ॲपल हा पहिला दूरसंचार उपग्रह होय। तिसरे विधान, सायकल उत्पादनात लुधियाना हे भारतातील प्रमुख शहर आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। प्रश्न पहिला, स्त्रीमुक्ती चळवळीस केव्हा सुरुवात झाली? प्रश्न दुसरा, भारतात मोबाईलची सेवा कधी सुरू करण्यात आली? उत्तर, 22 ऑगस्ट 1994 रोजी भारतात मोबाईल सेवा सुरू झाली। तिसरा प्रश्न, अंतर्गत व्यापार म्हणजे काय? उत्तर, भारताच्या सीमारेषेत चालणाऱ्या व्यापाराला अंतर्गत व्यापार असे म्हणतात। चौथा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांची शांती सेना कोणती भूमिका बजावते? उत्तर, संघर्षग्रस्त भागात हिंसेला प्रतिबंध करून मध्यस्थी करते, शांतता निर्माण होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करते। प्रश्न पाचवा, भारताने आपल्या आर्थिक धोरणात बदल करून कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली? 5 प्रश्नांची उत्तरे लिहिली की तुम्हाला त्या ठिकाणी 5 गुण मिळतील। प्रश्न दुसरा, खालील विधाने सकारात स्पष्ट करा। कोणतेही 2, 4 गुणांसाठी। 3 विधाने दिलेली आहेत, कोणत्याही 2 विधानांचे सकारात स्पष्ट करायचे आहे। पहिले विधान, 1984 मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला, कारण भारतात 1961चा हुंडाबंदी कायदा अस्तित्वात असूनही अनेक स्त्रियांचे संशयास्पद मृत्यू घडतच होते। या प्रकारांची चौकशी झाल्यावर या घटनांमागे हुंडा हेच कारण असल्याचे उघड होत होते। पोलिसांसह सर्व यंत्रणा हुंडाबंदी कायदा सुधारणा करून तो अधिक कडक केला पाहिजे असेच मत देत होत्या। त्यामुळे 1984 मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला। दुसरे विधान, पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली, कारण भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, अणुऊर्जेच्या वीज निर्मिती व अन्य विधायक कामांसाठी उपयोग करणे, नवीन संशोधनाचा राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग करणे या उद्देशाने पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली। आणि तिसरे विधान आहे, संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा। 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न लिहायचे होते। आपण पहिले 2 प्रश्न लिहून घेतले। आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। प्रश्न पहिला, प्रमाणवेळ म्हणजे काय? उत्तर, एका ठराविक रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही त्या संपूर्ण देशाला किंवा प्रदेशाला लागू पडते, त्यास प्रमाणवेळ म्हणतात। दुसरा प्रश्न, व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकांशी संबंधित असते? उत्तर, व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च या आर्थिक घटकांशी संबंधित असते। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, भौगोलिक कारणे स्पष्ट करा। कोणतेही 1, 3 गुणांसाठी। 2 भौगोलिक कारणे दिलेले आहेत, कोणतेही 1 स्पष्ट करायचे आहे। 1, आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे। आणि दुसरे आहे, अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक वैशिष्ट्ये कोणती? त्यापैकी आपण पहिल्या विधानाचे कारण स्पष्ट करू। आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे। उत्तर, आजचे मानवी जीवन हे अधिक विश्वव्यापी झाले असून जगात आज दळणवळण, वाहतूक, प्रवास आणि व्यापार अनेक पटीने वाढला आहे। शिवाय हे दळणवळण, वाहतूक, प्रवास व व्यापार दूरदूरच्या देशातही होत आहे। त्यामुळे या सर्वात उत्तम समन्वय ठेवण्यासाठी, तारीख व वार यात प्रवासामुळे होणारा बदलातील गोंधळ टाळण्यासाठी
आंतरराष्ट्रीय वाररेषा अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जागतिक वाहतुकीचे वेळापत्रक योग्य पद्धतीने सांभाळले जात आहे. क प्रश्न, टिपा लिहा. 3 टिपा लिहा दिलेल्या आहेत. कोणतेही 2 लिहायच्या आहेत 4 गुणांसाठी. पहिली टीप आहे जागतिकीकरण. उत्तर, देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजे जागतिकीकरण होय. दुसरी टीप, आंतरराष्ट्रीय वाररेषा. 180 अंश रेखावृत्ताला जास्तीत जास्त धरून जाणारी एक काल्पनिक रेषा म्हणजे आंतरराष्ट्रीय वाररेषा होय. या रेषेला ओलांडून गेल्यावर वार व तारखेत बदल होतो. आणि तिसरी टीप आहे आयात व निर्यात. तिघांपैकी कोणत्याही 2 तुम्हाला लिहायच्या आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.